आणि या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज आहे, कारण महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महामंडळाच्या महत्त्वानुसार अ, ब, क वर्गवारी केली जाणार आहे। सर्वाधिक आमदार असल्याने भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार असंही कळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून घेऊयात। गणेश, नेमकं काय, सर्वात जास्त जागा भाजपला कशा दिल्या जाणार आहे, फॉर्म्युला काय सांगतोय? नक्कीच महामंडळासाठी आहे ते महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात आहे, कारण की महामंडळामध्ये 3 वर्ग केले जात आहेत, अ, ब आणि क। या 3 महामंडळांचे हे वर्ग केल्यानंतर सर्वाधिक ज्याचे आमदार आहेत त्यांना सर्वाधिक जास्त महामंडळ आहेत ती दिली जाणार आहे। साधारणतः 48 महामंडळं आहेत ती भाजपच्या वाट्याला येतील, तर शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष आहे महायुतीमध्ये, त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला जवळपास 29 महामंडळं आहेत ती येतील, आणि राष्ट्रवादी जी अजित पवार गटाचे आहे त्या गटाला 23 महामंडळं येणार आहेत। मात्र आता जे महामंडळ महत्त्वाचे आहेत त्यातलं जे महत्त्वाची महामंडळ नेमकी कोणाकडे जातात हे देखील पाहणं गरजेचं आहे। अगदीच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी गणेश। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।